विशाखा भगत घरका शेफ चॅनलमध्ये आपले स्वागत करते। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन करायला सुद्धा विसरू नका, तर जेणेकरून आपल्याला माझ्या सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। तर आजची रेसिपी आहे कोलंबी फ्राय। कोलंबीमध्ये सुद्धा प्रकार आहेत। पांढऱ्या रंगाची पण कोलंबी असते, साधी असते कोलंबी, आणि आज मी जी कोलंबी करणार आहे ती कोलंबी आहे करपाल। प्रथम आपण हळद घेऊया, नंतर हे लाल तिखट, पुन्हा आपलं घरी केलेलं तिखट, अजून हा आगरी मसाला आणि धणे पावडर। त्यात थोडा आपण किचन किंग मसाला सुद्धा थोडा वापरूया, म्हणजे थोडी अशी चव येईल। आणि अजून चिकन मसाला तो घेऊया। आणि ही आलं लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर मिरची वगैरे केलेली ती थोडी वापरूया। एकच आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। हा, आणि थोडस हे जिऱ्याची पावडर सुद्धा टाकते। आता हे तोडून असं नीट मिक्स करून घ्यायचंय। त्यामुळे सगळा मसाला आपला होईल बरोबर। याला आपण काय आहे ना मित्रांनो, कापून वगैरे घ्यायचं नाही, याला आपण अशाच प्रकारे घ्यायचंय। हिला इझी आहे की नवीन जार असते, करपाल बोलतो आपण, आमच्या इकडे त्याला करपाल बोलतो। तर याच्यामध्ये कसं आहे की कालवण जे आहे आपण फ्राय म्हणजे कालवण करणार आहोत सोप्या पद्धतीने। ही कालवण खूप छान लागते याचं। काही लोकांनी खाल्लं असेल, तुम्ही त्यांना माहिती असेल, बट मला आता जर खाल्लं नसेल मी मला दाखवते कशा प्रकारे करायचं, त्याच प्रकारे करून तुम्हाला टेस्ट मिळेल। मित्रांनो, आता आपली कोलंबी जी आहे करपालची आहे ती मॅरिनेट करून झालेली आहे। तर ह्याला आपण कालवण करायला आता आपलं तेल तापलेलं आहे मित्रांनो। आता आपण स्टार्ट करत रेसिपी। आपण मोहरी टाकत आहोत आणि याच्यानंतर जिरा घेतलाय, लसूण टाकून घ्यायचंय। त्याप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे की आपल्या आगरी पद्धतीमध्ये लसूण जास्त वापरलं जातं, त्याचप्रमाणे आज सुद्धा आपण लसूण जास्त घेतलेलं आहे। आणि हिंग टाकूया, हिंग पचण्यासाठी चांगला मिक्स करून घ्यायचंय। त्याला लगेच हे नाही करायचंय, थोडंसं स्टेअर करून त्याला थोडंसं कलर आलं पाहिजे। त्याच्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये आपण मॅरिनेट कोलंबी आहे आता आपण त्यामध्ये लीड ठेवलेली, याला लीड काढून मॅरिनेट कोलंबी टाकायची। प्रकारे आपल्याला बघायचंय की आता हे सोनेरी सोनेरी झालं की त्याच टायमाला आपल्याला टाकून घ्यायचं। कारण याच टायमाला आपल्याला टाकून घ्यायची आहे कोलंबी। त्याचा कलर बघा तुम्ही, ही नॉर्मल कोलंबी असते तशा टाईप नाही आहे। कोलंबी काय केल्यानंतर याला थोडं स्टेअर करून घ्यायचं, लगेच त्याचा कलर चेंज होतो, रेड होतो लगेच। टायमानंतर तुझा कलर चेंज होणार। हे बघा, जसं आपण खेकडा करतो ना, खेकड्याचं कसं आपण कालवण झाल्यानंतर कलर रेड मध्ये येतो, तशाच प्रकारे कोलंबीचा सुद्धा त्याला आता आपण झाकून घेऊया। पाणी टाकायचं, थोडं पाणी टाकलेलं आहे, पाणी टाकून कोथिंबीर टाकत आहोत। ही फोडणी बोलतो आपण, मेन फोडणी ही फोडणीची मेन
बसली पाहिजे. ती बसल्यानंतर तुम्हाला पुढे काय प्रॉब्लेम येणार त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून देणार ना. मीठ टाकून घेतलेलं आहे. ही सोपी रेसिपी आहे. तुमची टेस्ट सुद्धा खूप मस्त लागते. आणि नक्की करून बघा. त्यामध्ये हे टाकलेलं आहे, लावून घेणार आहोत आपण. 5 मिनिटांचा आपण लीड खोलून बघणार आहोत. 7-8 मिनिटं झालेली आहेत. आता स्मेल एकदम मस्त येतो याचा. आपण थोडंसं अजून पाणी ऍड करू. अशाच प्रकारे आपल्याला 10 मिनिटं लीड ठेवून बघा. आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत. 10 मिनिटानंतर आपण परत एकदा खोलून बघतोय. अशा प्रकारे झालेलं आहे थोडा कमीला. ती ऑलमोस्ट छान आहे. तुला फक्त एक आता 2 मिनिटानंतर ही रेसिपी रेडी झालेली आहे. ही बघा तशी तरी वगैरे आलेली आहे प्रॉपर. अशा प्रकारे आपली घरपाल कालवण आपल्याला मस्त झालेलं आहे. तर तुम्ही केल्यानंतर